नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नेहमीप्रमाणे चर्चा नाही, आज नेहमीप्रमाणे वादविवाद नाहीत. आज छातीमध्ये एक वेदना घेऊन मी इथे बसलेलो आहे. कारण महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, महाराष्ट्राच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये ज्यांनी फारच मोलाचा वाटा उचललेला आहे, किंबहुना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये शाळेतल्या मुलांपर्यंत, तरुणांपर्यंत, वेगवेगळ्या समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न ज्यांनी केला आहे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक यावं म्हणून प्राणपणाला लावले, असे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आज आपल्यात नाही आहेत. आज सकाळी 7:15 वाजता पुण्यामध्ये दिवस उजाडतानाच त्यांचा खून करण्यात आला, त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. जे त्यांच्या विचारांचे नव्हते, ज्यांचा त्यांच्या विचारांना विरोध होता, त्यांनी डॉक्टर दाभोळकरांना संपवलं. माझी डॉक्टर दाभोळकरांशी शेवटची भेट झाली शनिवारी. ते ज्या साधना साप्ताहिकाचे संपादक होते, त्या साप्ताहिकाचा 65वा वर्धापन दिन होता. मी ऐकलेलं डॉक्टर दाभोळकरांचं ते शेवटचं भाषण. त्या भाषणातला काही भाग तुम्हाला ऐकवतो. डॉक्टर दाभोळकरांची ती माझी शेवटची स्मृती आहे आणि नंतर मग चर्चेला सुरुवात करतो. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आहेत, माझ्यासोबत विद्या बाळ आहेत, माझ्यासोबत नागपूरहून रूपाताई कुलकर्णी आहेत, माझ्यासोबत पार्थ पोळके येणार आहेत, माझ्यासोबत इथे माझ्या स्टुडिओमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळेसुद्धा आहेत, माझ्यासोबत श्याम मानवसुद्धा येणार आहेत. पण मी सुरुवातीला डॉक्टर दाभोळकरांचं हे जे शनिवारचं भाषण आहे, छोटंसंच भाषण त्यांनी केलं होतं, त्यातला काही भाग ऐकवतो आणि मग चर्चेला सुरुवात करतो. साधनेच्या पहिल्या संपादकीयामध्ये साने गुरुजींनी लिहिलेलं जे एक वाक्य आहे, ते वाक्य पुरेसं आहे साधना कशासाठी आहे ते सांगायला. ते वाक्य असं आहे की विषमता आणि वैर संपवण्याची थोर साधना आपल्याला करावयाची आहे. आणि आजही 65 वर्षानंतर विषमता आणि वैर हेच या देशामधले दोन कळीचे प्रश्न आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की साधनाचा रेलेव्हन्स आज देखील तेवढाच कायम आहे. साधनेने अनेक गोष्टी केल्या, पण त्यातल्या एका गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान आहे, त्याचा मी उल्लेख करणार आहे. म्हणजे गुजरातला भूकंप झाला त्यावेळेला भारतामधल्या अनेक मीडियाने त्यांच्यासाठी निधी उभारला, परंतु गुजरातमध्ये दंगल झाली महाभयंकर. त्यावेळेला भारतामध्ये एकाही वृत्तपत्राने गुजरातच्या दंगलग्रस्तांच्यासाठी, ते हिंदू असोत व मुसलमान, यांच्यासाठी निधी उभारला नाही. त्याला अपवाद फक्त आणि फक्त साधना साप्ताहिकाचा होता की साधना साप्ताहिकाने हा निधी उभारला. साधना हा एका अर्थाने लोकांचा विश्वास आहे. तो कशावरचा विश्वास आहे तर आम्ही असं म्हणतो की साधनेचं जर ब्रीदवाक्यच घ्यायचं असेल तर ते असं आहे, सज्जन शक्तीची आराधना साधना. त्याच्यामुळे कशा करता साधना अस्तित्वात आहे तर सज्जन शक्ती पराभूत होते की काय अशी ज्या समाजामध्ये भीती वाटते, त्या समाजामध्ये कुणीतरी ती पराभूत आम्ही होऊ देणार नाही असं ठामपणे सांगावं असं वाटतं. आणि हे तर अगदी पहिल्या अंकापासून साधनेच्या आमच्या शिरोभागी लिहिलेलं आहे की साधना कशा करताय. स्थापण्यात समता शांती घेऊनी शुद्ध साधना, करीती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना. त्यामुळे समता आणि शांती स्थापण्यासाठी जे जे साधना करतात त्या सगळ्यांना बळ देणं आणि त्यांच्याकडून स्वतःला बळ घेणं, ही वाटचाल करणाऱ्या साधनेला आज 65 वर्ष पुरी होत आहे. मी दाभोळकरांचे ऐकलेले शेवटचे शब्द आहेत. त्याच व्यासपीठावर मी होतो. त्यांनी जे म्हटलं की विषमता आणि वैर कमी करण्यासाठी हे माझं काम आहे, असं साने गुरुजींनी म्हटलं होतं. सज्जन शक्ती एकत्र करण्यासाठी हे माझं काम आहे, असंही साधनेचं ध्येय त्यांनी सांगितलं होतं. आपण बघितलं आयुष्यभर दाभोळकर हे सगळं करत राहिले. मी सुरुवात करतोय कुमार केतकर तुमच्यापासून. अनेक वर्ष कुमार तुम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना ओळखता. विषमता आणि वैर संपवण्याचंच त्यांचं ध्येय होतं आणि आज अशा प्रकारे त्यांचा खून झालेला आहे, निर्घृण खून झालेला आहे. काय सांगाल तुम्ही?
खरं म्हणजे अजून मी त्या धक्क्यातनं पूर्ण सावरलेलो पण नाहीये. मी जवळजवळ 40 वर्ष त्यांना ओळखत होतो आणि त्यांच्या प्रेरणा किती समर्थ होत्या, त्यांचा विचार किती स्पष्ट होता, हे आत्ताच तुम्ही दाखवलेल्या भाषणातून सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे. विषमता आणि वैर दूर करणाऱ्या आणि सज्जन शक्ती एकत्र करणाऱ्या या महास्वयंसेवकाला प्रत्यक्षात दुर्जन शक्तींनी एकत्र येऊन त्यांची हत्या केली आहे. या दुर्जन शक्ती वाढतच जाणार जसजशा सज्जन शक्तींचा संघटन आणि सज्जन शक्तींचा प्रभाव वाढत जाणार तसा. आपल्या देशाने फॅसिझम तसा पाहिलेला नाहीये. आपल्या देशातल्या जनतेला फॅसिझमचा थेट अनुभव नाहीये. परंतु नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही आपल्या देशात नव्याने येऊ घातलेल्या फॅसिझमचं एक महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे. ते महाराष्ट्रातलं आहे. महाराष्ट्रामध्ये फॅसिस्ट संघटना आणि फॅसिस्ट प्रकार झालेले नव्हते असं नाही. 1970 मध्ये कृष्णा देसाईंची हत्या झाली होती आणि महात्मा गांधींची हत्या करणारा पुण्यामधलाच होता नथुराम गोडसे. यावेळेला मात्र पुण्यातच हत्या झाली नरेंद्र दाभोलकरांची. याचा अर्थ असा आहे की फॅसिझमची मुळं आपल्या समाजात, आपल्या राज्यात, आपल्या मराठी समाजात आहेत. हे जरी आपल्याला माहिती असलं तरी त्याचे उग्र अवतार आपण तितक्या प्रखरपणे कधी अनुभवलेले नव्हते. ते आता अनुभवाला येत जाणार आहेत. आणि मला तरी असं वाटतं की अजून हे पुढचं वर्ष असे अनेक उग्र आविष्कार आपल्याला पाहायला मिळतील. किंबहुना नरेंद्र दाभोलकरांची हत्या करून ज्या सनातनी प्रवृत्तींनी तो त्यांच्यावर हल्ला केला, त्यांनी सर्व पुरोगामी शक्तींनाच नव्हे, सर्व सज्जन शक्तींना, सर्व चांगल्या प्रकारे समाजात व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना आणि शक्तींना त्यांनी इशारा दिलेला आहे की तुम्ही संघटित व्हा अगर नका हो, परंतु आम्ही फॅसिस्ट दुर्जन शक्ती आता एकत्र आलो आहोत आणि तुम्ही आमच्या दहशतीखाली राहा, नाहीतर मरायला तयार राहा. मला असं वाटतं याच्याचमुळे आता नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली तेव्हाच दिली जाईल ज्यावेळेला सर्व ह्या सज्जन शक्ती या फॅसिझमच्या विरोधात पूर्णत्वाने उभ्या राहतील. कुमार, मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत विद्याताई आहेत, विद्या बाळ सुद्धा आहेत. विद्याताई, धक्क्यातून सावरणं अवघड आहे हे मला माहिती आहे. तरीसुद्धा आता ऐकलं तुम्ही कुमार केतकर काय म्हणाले. दाभोळकरांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही आहे, हा विचारांवरचा हल्ला आहे. काय म्हणाल तुम्ही? दाभोलकरांच्या हत्येच्या धक्क्यातून ना तू सावरलास ना केतकर ना मी बोलणारे कुणीही सावरलोत असं मला वाटत नाही. आणि तरी पण आज या वेळेला अतिशय स्पष्टपणाने आणि मोकळेपणाने आणि परखडपणाने आम्ही सगळ्यांनी आपली मतं व्यक्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. गांधींचा खून झाला आणि त्यामुळे तेव्हापासून लोकशाहीच्या विरोधातलीच एक माळ ओली जाते असं मला वाटतं. लोकशाहीचे सूत्र असं सांगतात की माझं स्वातंत्र्य महत्वाचं तसं इतरांचं महत्वाचं, माझी समता महत्वाची तशी इतरांची महत्वाची, आणि माझ्या मनात प्रेम आहे तसं इतरांच्या मनात असायला पाहिजे. ही जी लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटीची लोकशाहीची मूलतत्व आहेत, या तत्वांना अजिबात थारा न देणारी अशी एक प्रवृत्ती स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत अतिशय जोमदारपणे वाटचाल करते आणि दिवसेंदिवस ती आणखीन जोमदार होत चालली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक महत्वाची गोष्ट मला सुरुवातीलाच इथे सांगावीशी वाटते की गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा ब्राह्मण होता आणि म्हणून ब्राह्मणांचं शिरकाण झालं. इंदिरा गांधींची हत्या करणारा शीख होता म्हणून शिखांचं शिरकाण झालं. कुणीही नरेंद्र दाभोलकरांचा खून केलेला असला तरी मला अतिशय स्पष्टपणाने, कळकळीने आणि प्रामाणिकपणाने सुजनांना अशी विनंती करायची आहे की हा खून कुणीही केला असला तरी त्या धर्माच्या, जातीच्या माणसांच्या विरोधामध्ये पुन्हा शिरकाण होणं ही महाराष्ट्राला पुन्हा एकदा खालीमान घालायला लावणारी गोष्ट ठरेल. एवढा सुजाणपणा दाखवणं ही या फॅसिझमच्या विरोधातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं. कुमार, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही म्हणालात की फॅसिझम कशा प्रकारे महाराष्ट्रात वाढतोय. गेली अनेक वर्ष आपण याचा अनुभव घेतो आहोत. मात्र नरेंद्र दाभोळकरांविरुद्ध सतत अपप्रचार चालला होता. सनातन प्रभातसारखं दैनिक असेल, सनातक संस्था असेल, अलीकडे जी वारी झाली होती त्यामध्ये तर दाभोळकरांना खतम केलं पाहिजे, त्यांना गोळी घातली पाहिजे असा प्रचार वारकऱ्यांमध्ये जाऊन काही लोक करत होते. याची दखल योग्य वेळी घेतली गेली नाही असं तुम्हाला वाटतं का? हे जे विष पसरवलं जात होतं त्यावर सरकारने आवर घालणं आवश्यक होतं का?
हो, अत्यंत आवश्यक होतं आणि तशी दखल घेतली गेलेली नाही. नरेंद्र दाभोलकरांचा गांधी करू अशा प्रकारच्या धमक्या मुंबईत आणि पुण्यात आणि त्या वारकऱ्यांनी, काही वारकऱ्यांनी सुद्धा दिलेल्या होत्या. याचा अर्थ सर्व वारकरी संप्रदाय त्या वृत्तीचा होता असं अजिबात नाही. वारकरी संप्रदाय सहिष्णू प्रवृत्तीचा आहे, पण त्यांच्यामध्ये ह्या प्रवृत्ती घुसल्यानंतर त्या काय प्रकारचा उच्छाद मांडू शकतात हे आता आपल्याला दिसलेलं आहे. वस्तुतः नरेंद्र दाभोलकर हे इतक्या अहिंसक प्रवृत्तीचे होते, अहिंसक विचाराचे होते की मला तर वाटतं त्यांनी कोणाला कधी चापटी सुद्धा मारलेली नसेल. त्यांच्या शब्दांचा आघात सुद्धा कधी हिंस्र नसायचा. ते कायम विचारांनीच प्रतिकार करायचा प्रयत्न करायचे. जर काही विरोधी विचार असेल तर ते विचाराचीच मांडणी करायचे. आणि आता सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन हे ते विधेयकाच्या मार्फत विधिमंडळामध्ये विधेयक आणून त्याचा कायदा करून त्याच्या मार्फत हे अंधश्रद्धा निर्मूलन केलं पाहिजे असा संघर्ष ते करत होते. म्हणजे संसदीय संघर्ष करत होते. प्रत्येक राजकीय पक्षाला जाऊन ते भेटत होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना त्यांचे विचार पटत नव्हते तरी ते त्यांच्यापर्यंत जात होते आणि त्यांना समजावून सांगत होते. त्यांनी त्यांच्या मांडणीमध्ये एकूण 20 वेळा बदल केला आणि त्यांना सांगितलं की आपण तुमचे जे काही विचार आहेत ते घेऊया, परंतु जादूटोणा, नरबळी देणं अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धांच्या समाजाला घातक आहेत, ज्याचा सगळ्यात जास्त त्रास, सगळ्यात जास्त जाच, सगळ्यात जास्त हिंसा महिलांच्या विरोधात होते, तेव्हा आपण हे महाराष्ट्राला भूषणावं नाही. आपण महाराष्ट्राला महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचा महाराष्ट्र म्हणवतो आणि त्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा, जादूटोणा, नरबळींसारखे प्रकार घडतात. त्याच्या विरोधी अजूनही महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून गेल्या 63 वर्षात कायदा झालेला नाही. याच्याबद्दल असा संसदीय पद्धतीचा अहिंसक आणि संबंध महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचं जाळं उभारून लढा देणारा हा माणूस अशा पद्धतीने मारला जावा हे आपल्या सर्वांना लांछनास्पद आहे. आपल्याला सर्वांना मान खाली घालायला लावणार आहे. अगदी बरोबर आहे. मान तर खाली गेलेली आहे, मनाला धक्का बसलेला आहे, पण हिंमत हरण्याचं कारण नाही आहे. कारण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जपायचा असेल तर पुन्हा एकदा निग्रहानं कामाला लागलं पाहिजे. मी नागपूरला जाणार आहे. रुपाताई कुलकर्णी आपल्यासोबत. रुपाताई, सकाळी तुमची पहिली प्रतिक्रिया ऐकली तेव्हा मन हलून गेलं. तुम्ही असं म्हणालात की आता महाराष्ट्रात राहावंसं वाटत नाहीये. काय भावना आहेत तुमच्या? निखिल, आत्ता तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली आहे आणि खरोखर ज्या एकदम मनामध्ये जे दाटून आले होते भाव, त्यातून मला नरेंद्रच्या असंख्य कार्यकर्ता म्हणून ज्या आठवणी आमच्यापाशी आज आहेत त्या भावना वेगातून मी असं जरी म्हणाले असले तरी त्यामध्ये सत्य हे आहे की महाराष्ट्र आज सबंध देशामध्ये एका लाजिरवाण्या अशा अवस्थेवर उभा आहे आणि त्याला कारणीभूत जी झालेली माणसं जी कोणी असतील महाराष्ट्रातली, सनातन धर्मसभा, पतित पावन, कोण कोण जे पुण्यामध्ये आहेत, ज्यांनी यदुनाथ थत्ते यांची त्यांच्या जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग तुम्हालाही आठवत असेल की एका आंतरधर्मीय विवाहाच्या पाठीमागे समर्थपणे यदुनाथ काका उभे राहिले, तेव्हा त्यांची जिवंत प्रेतयात्रा याच पुण्यामध्ये याच प्रवृत्तीच्या लोकांनी काढली होती. अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो हे सांगायची लाज वाटते असं मी सकाळी म्हणाले. त्याच्या मागची माझी भावना हीच आहे की कोणताही कार्यकर्ता चळवळीत शिरतो, आपल्या तत्वांना जागून ज्या संयतपणे नरेंद्र दाभोळकर चळवळीत आले 70च्या दशकामध्ये, तेव्हा प्रत्येक या समर्पित कार्यकर्त्याची ही मनाशी आणि समाजाशी बांधिलकी असते की मी वाटेल ती किंमत माझ्या तत्वांसाठी मोजीन. पण आज नरेंद्रला आपले प्राण गमवावे लागले आपल्या तत्वांसाठी. आणि दुपारी जे ग्रेट भेटमध्ये तुम्ही त्यांची मुलाखत दाखवली त्यामध्ये त्यांच्या चतुसूत्रीतलं जे तिसरं सूत्र होतं की आम्ही जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो आहोत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा विरोधी कायदा पास करून घेतो आहोत, त्यामध्ये तिसरं सूत्र आमचं हे आहे की धर्माची परखड छाननी चिकित्सा ही वेळोवेळी झाली पाहिजे. आणि मला आठवतं 2010 मध्ये साधनेचा जो अंक नरेंद्रनी काढला, विशेष अंक, त्यात त्यांनी माझ्याकडनं मी बौद्ध का झाले ह्याची अत्यंत सविस्तर अशी हे लिहून घेतली होती. तो लेख मग नंतर आता पडघम मध्ये पुन्हा एकदा आलेला आहे. ह्या धर्माच्या त्याच्या चिकित्सेमुळे तो कितीही बाह्यतः संयत आणि अत्यंत शांतपणे आपलं म्हणणं ठामपणे मांडत असला तरी हे जे कट्टरवादी असतात
मनुवादी जे आहेत, ज्यांना पुन्हा मनुस्मृतीतलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणायचंय, त्यांना या कुठेतरी या संयत व्यक्तिमत्वाची भीती आतून वाटत असावी, की लोक या माणसामुळे कन्व्हिन्स होतील, या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ज्या तऱ्हेचं जातीयवादी वातावरण निर्माण करायचं ते करता येणार नाही. आणि ही कुठेतरी त्यांच्या मनात असलेली भीती आज असं काम करून गेलेली आहे. आंदोलनचा जो या महिन्याचा अंक निघालेला आहे, त्यावर एक गोरख पांडे यांची कविता छापलेली आहे. त्या कवितेमध्ये तो कवी असं म्हणतो कि वो क्यों डरते हैं, उनके पास तमाम धन दौलत है, तमाम फौज है, पुलिस है, शस्त्र है, फिर भी वो क्यों डरते हैं? वो इसलिए डरते हैं कि इस देश का निहत्था आदमी कभी ना कभी हमसे डरना छोड़ देगा. याची भीती कुठेतरी या कट्टरवाद्यांना वाटली असावी, की या माणसाच्या प्रभावाने समाजातला जो निहत्था सामान्य माणूस आहे तो आम्हाला भिणं सोडून देईल, आमच्या दहशतीखाली येणं सोडून देईल. आणि त्या भीतीतून कुठेतरी ही निर्घृण अशी हत्या, हा निर्घृण खून नरेंद्रचा झालाय, ज्याचं शल्य माझ्या मनात होतं. आणि त्या शल्यातून मी आज सकाळी ते बोलले की मला महाराष्ट्रात राहिल्याची लाज वाटते. रुपाताई, अगदी बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांच्याच भावना व्यक्त केल्या आहेत. मी पुन्हा एकदा कुमार केतकर यांच्याकडे जाणार आहे. कुमार केतकर, दाभोळकरांच्या अहिंसेची, दाभोळकरांच्या शांतपणेची, दाभोळकर ज्या तर्कशास्त्राच्या आधारे सगळा विवाद करायचे शांतपणे, त्याचीच कदाचित भीती त्यांच्या विरोधकांना वाटली असेल असं म्हणतायत रुपाताई. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे, गेले अनेक वर्ष आपण पाहतोय महाराष्ट्रातली सहिष्णुतेची परंपराच नष्ट होत चालली आहे. हा जो आज खून झालेला आहे तो आपल्याला काय सांगतोय? मला असं वाटतं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही सहिष्णुतेची परंपरा ज्या वेळेला चालू होती त्याच वेळेला ही असहिष्णुतेची परंपरा ही महाराष्ट्रात तशी दीर्घकाळ आहे. हे आपण नथुरामपासून पाहतोय. खरं म्हणजे नथुरामच मुळे त्याच्या अगोदर असलेल्या असहिष्णू परंपरेतनं तयार झालेला होता. आपण ही तालिबानी वृत्ती आहे हे मान्य करायला तयार होत नाही. ही आपल्याकडची एक दहशतवादी प्रवृत्ती आहे हे मान्य करायला तयार होत नाही. आपल्याला असं वाटतं की दहशतवादी हा फक्त अफगाणिस्तान पाकिस्तानात आहे, दहशतवादी हा फक्त मुस्लिम आहे. दहशतवादी ही प्रवृत्ती आहे, दहशतवादी ही त्या असहिष्णू परंपरेची एक शेवटची पायरी आहे. आणि हा दहशतवाद आपल्या अंतर्गत समाजातला दहशतवाद हा आपल्या समाजाला उद्ध्वस्त करायला निघालेला आहे. आणि ही दहशत आपल्याला बाजूला करणं, या दहशतीपासून स्वतःला मुक्त करणं हा आता खरा मोठा संघर्ष आहे. आणि म्हणूनच तो अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा एक महत्त्वाचा घटक होता. आपण या तालिबानी प्रवृत्तीचे दिवसेंदिवस बळी पडत आहोत. आपण मलालाच्या बद्दल एवढा मोठा आवाज उठवला, ती पाकिस्तानातली असूनही तिच्याबद्दल भारतामध्ये प्रचंड प्रमाणात तिच्या बाजूने आवाज उठवला गेला. तसाच खरा म्हणजे नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर संबंध देशभर सुद्धा आवाज उठवायला हवा. कारण मलालाचा जो संघर्ष पाकिस्तानात होता त्याच प्रकारचा संघर्ष नरेंद्र दाभोलकरांचा महाराष्ट्रात आहे. म्हणजे जागतिक पातळीवरती दहशतवादी प्रवृत्ती बळावते. 2014 मध्ये ही अधिकाधिक वाढत जाणार आहे अशी सगळ्यांची भाकीत आहेत. आता आपण इजिप्तमध्ये पाहतोय, इजिप्तमध्ये सुद्धा ज्या प्रकारचा धार्मिक दहशतवाद उफाळून आलेला आहे, जवळजवळ 1000 माणसं ठार मारली गेली आहेत, जवळजवळ 22,000 माणसं जखमी झाली आहेत. आणि हे सगळं गेल्या 2 वर्षात झालंय. सुरुवातीला ज्या सोशल मीडियाचं कौतुक करण्यात आलं की त्या सोशल मीडियातनं नवीन प्रवृत्ती, नवीन लोकशाही जन्माला येते, त्या सोशल मीडियातनं आता या हिंसेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला जात आहे. बदनामीचं एक मोठाली मोहीमच उघडली जात आहे. आणि ही सगळी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. म्हणजेच एक प्रकारे निखिल आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, आपण माध्यमं सुद्धा अप्रत्यक्षपणे या सोशल मीडियाच्या आणि पर्यायाने आपण एकूण या माहोलाचे बळी पडतो आहोत. आपणही अप्रत्यक्षपणे या दहशतवादाला खतपाणी देतोय की काय अशी मला माध्यमाचा एक प्रतिनिधी म्हणून सुद्धा भीती वाटते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, हा दहशतवाद हा येऊ घातलेल्या फॅसिझमच्या प्रवृत्तीचा आहे. आणि म्हणून ती प्रवृत्ती, तो फॅसिझम, तो दहशतवाद या सगळ्यांशी एकत्रितपणे आपल्याला लढायला लागणार आहे. आणि आपापसातले सर्व विचार प्रवाहामधले मतभेद बाजूला ठेवून उदारमतवाद, लोकशाही आणि सेक्युलरिझम या 3च तत्वांवर, उदारमतवादी, सेक्युलरिझम आणि लोकशाही या 3च तत्वांवर सगळ्या लोकांनी एकत्र येऊन याचा बिमोड केला पाहिजे असं मला वाटतं. दाभोलकरांचं हे बलिदान आपण अजिबात विसरता कामा नये आणि अजिबात वाया जाऊ देता कामा नये. कुमार, तुमच्याशी महाराष्ट्रातले सुजाण जे नागरिक आहेत ते सर्व सहमत होतील. आणि मी तुम्हाला इथे एकच आशेचा किरण आज दिसला. महाराष्ट्रातल्या 12 शहरातून या खुनाचा निषेध करणारे निषेध मोर्चे निघाले.
उद्या पुन्हा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि कानाकोपऱ्यातला माणूस दाभोळकरांच्या खुनाबद्दल अतिशय संतापाची भावना व्यक्त करतोय. तुम्ही जे म्हणताय दहशतवादाचा मुकाबला करायला पाहिजे पुढच्या काळात, तेच मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. पण मी आता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या इतर पैलूची चर्चा या कार्यक्रमात करणार आहे. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत नरेंद्र दाभोळकरांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या निमित्ताने दहशतवादी धर्मांध प्रवृत्तींनी कसा हल्ला केलाय हे आपल्या पाहुण्यांनी पहिल्या सेगमेंटमध्ये सांगितलं. आत्ता माझ्या सोबत आहेत मधुकर कांबळे. मधुकर कांबळे हे महापालिकेमध्ये हायड्रॉलिक इंजिनियर होते, डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर म्हणून जे ते निवृत्त झाले आणि ते दाभोळकरांचा एक लेख वाचून या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत आले. कांबळे, 1989 साली दाभोळकरांचा लेख तुम्ही वाचलात आणि ह्या चळवळीत आलात. काय अनुभव होता तुमचा? कारण तुम्ही एक इंजिनियर डीएमसी पर्यंत पोहोचलात आणि तरी चळवळीशी जोडून घेतलं. काय म्हणणं आहे तुमचं? निखिलजी, पहिल्यांदा मी आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी हत्या झालेली आहे त्याचा मी निषेध करतो आणि त्या हल्लेखोरांच्यावरती सख्तची सख्त अशी कारवाई व्हायला पाहिजे असं मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नेत्याने इथे माझ्या एक भावना व्यक्त करतो. मी लहानाचा मोठा मी खेड्यामध्ये झालो आहे आणि खेड्यामधल्या ज्या काही अंधश्रद्धा असतात, भूत, भानामती, करणी, अशा प्रकारच्या ज्या काही अंधश्रद्धा मी अनुभवलेल्या आहेत. यावानं एवढंच नाही की माझ्या गावामध्ये मी पंढरपूरपासून वाखरी हे आषाढी यात्रेचं आपल्याला माहीत असेल तर रिंगण त्या गावचा आहे आणि त्या खेड्यामध्ये सुद्धा अशा अंधश्रद्धा होत्या की तिथला एक देवीचा पुजारी गावामध्ये करणी करतोय. अशा ह्या गैरसमजाने 3 प्रतिष्ठित पुढाऱ्यांच्या बायकांना त्यांना फिट्स येत असत आणि हा तो करणी पुजारी करतोय. ह्या अनुषंगानं त्याच्यावरती हत्या करण्यात आली होती, त्याचा खून हत्या करण्यात आली होती. आणि ह्या गोष्टीने मी खूप बालपणापासून, मी हे माझ्या वयाच्या 6व्या-7व्या इयत्तेत असेल तेव्हाची घटना आहे आणि याने खूप हे झालं होतं की हे काय अशा प्रकारचं आहे. एव्हाना देवी अंगात येणं असेल किंवा भूत असेल, ह्या गोष्टीने मला एक प्रकारची एक जिज्ञासा होती की ह्या वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हणा किंवा मानव प्राण्याच्या शरीराच्या शास्त्राच्या ह्यात हे कुठं बसतं आहे. आणि त्याच ओघाने माझा कझिन भाऊ म्हणजे चुलत भाऊ हा आमच्या त्या काळी तो MBBS शिकत होता आणि MBBS शिकत असताना तो त्या मानव प्राणीशास्त्राच्या अनुषंगानं त्यात ह्याचा अंगात येणं किंवा याच काळात तुम्ही दाभोळकरांचा लेख वाचला? हा सर, एक मिनिट तर त्याला विचारलं की हे मानवशास्त्राच्या अनुषंगानं देवी अंगात येणं किंवा भूताटकी कुठे बसते, तर त्यालाही त्याचं काही सांगता आलं नाही. म्हणजे डॉक्टरलाही सांगता आलं? हा, तर त्या अनुषंगानं ही माझी खूप एक मोठी जिज्ञासा, खूप प्रगट इच्छा होती की हे काय जाणून घेण्याची. आणि त्यासाठी 1989 साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा महाराष्ट्र टाइम्समध्ये अग्रलेखाच्या बाजूला फार मोठा विस्तृत असा लेख आलेला होता आणि त्यामध्ये ज्योतिष, भूत, भानामती, देवी अंगात येणं, चमत्कार, ह्या सगळ्या गोष्टींचं अतिशय विस्तृत असं त्यांनी विश्लेषण केलेलं होतं आणि ते वाचून मी खूप प्रभावित झालो. आणि त्यात खाली त्यांचं फक्त डॉक्टर नरेंद्र दाभोळकर एवढंच फक्त माहीत होतं, परंतु तो कुठून त्यांचा पत्ता वगैरे मला खूप त्यांनी प्रेरित झालो. तर त्यांचा पत्ताही नव्हता. तर मी महाराष्ट्र टाइम्सच्या दालनात गेलो आणि त्यांना विचारलं की हे लेख लिहिणारे आहेत, त्यांचा मला पत्ता मिळेल का. तर त्यांनी पत्ता दिला, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा साताऱ्याचा पत्ता दिला आणि त्यांना मी पत्र पाठवलं की मला ह्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी मला पत्र पाठवलं आणि त्यावेळेस मुंबईत जी काही कार्य चालू होतं ते सरस्वती विद्या मंदिरात ह्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य चालू होतं आणि त्या कार्यात मी सरस्वती मंदिरात 1989 साली पोहोचलो. हेच तर दाभोळकरांचं वैशिष्ट्य होतं की एखादा माणूस आपल्यापर्यंत पोहोचला तर त्याला चळवळीशी कसं बांधून ठेवायचं नक्की. हे कौशल्य त्यांच्याकडे होतं. मला विद्याताई तुम्हाला विचारायचं आहे, दाभोळकरांचा जो विचार होता, त्यांची हत्या ज्या कारणाने झाली त्याबद्दल आपण बोललो, पण दाभोळकर हे उत्कृष्ट असे संघटक होते. सामाजिक कृतज्ञता निधी असो किंवा इतर गोष्टी असो, याच्यामध्ये त्यांनी खूप कार्यकर्त्यांचं मोहोळ निर्माण केलं. विद्याताई, माझं ऐकू येते तुम्हाला? रिपीट करा, अर्ध्यापासून ऐकते जरा प्लीज, पहिल्यापासून बोल. हा विद्याताई, माझा प्रश्न असा आहे, आता मधुकर कांबळेंनी एक अनुभव आपल्याला सांगितला की ते कसे जोडले गेले या चळवळीशी. दाभोळकरांचं हेच कौशल्य होतं की दाभोळकर त्यांच्यापर्यंत जो माणूस पोचेल त्याला जोडून घ्यायचे.
मला तुम्हाला विचारायचं आहे की दाभोळकरांकडे एक संघटक म्हणून सामाजिक कृतज्ञता निधी असो, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असो, किंवा नंतर साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून ते संघटकच होते, उत्कृष्ट संघटक म्हणून तुम्ही कसं बघताय? दाभोलकरांच्या या कौशल्यासाठी मला खरोखरीच त्यांना सलाम करावासा वाटतो. कारण अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये काम करणं ही मुळीच सोपी गोष्ट नाहीये आणि तरी या चळवळीला महाराष्ट्रभरातल्या तरुणांकडून, प्रौढांच्याकडून एवढा मोठा प्रतिसाद मिळालाय की ही पुरोगामी चळवळीतली एक महत्वाची चळवळ आहे, जिच्याजवळ आत्ताच मी असं म्हटलं की मी साधना सेंटरला गेले होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी. तेव्हा जे लोक गेले होते ते पाहून मला असं वाटलं की खरा मासबीस असलेला हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मला असंही वाटते की त्यांनी जे जे उपक्रम घेतले त्या उपक्रमांच्या निमित्ताने त्यांनी लोकांना जोडून घेतलं. अनेक वेळा जे सत्याग्रह केले त्याच्यामध्ये जोडून घेतलं. मला आता 2 आठवणी इथे येत आहेत. शनी शिंगणापूरचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. म्हणजे हा माणूस केवळ अंधश्रद्धेच्या विरोधातच लढणारा होता असं नाही, तर तो विषमतेच्या विरोधातही लढणारा होता. आणि ही तर एक अंधश्रद्धा आहे की ज्या देवाला पुरुष चालतात त्या देवाला बाया नावाची का नाही चालत. आणि म्हणून त्यांनी जी शनी शिंगणापूरला सत्याग्रह योजला होता त्याच्यातही मी सहभागी झाले होते. आणि तेव्हापासून माझ्या मनात अनेकदा जेव्हा अनेक राजकारणी त्या शनी शिंगणापूरच्या दर्शनाला गेले आणि मला असं आठवतंय की बहुधा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तिथे दर्शनाला गेले, त्यांच्याही पत्नीला आत प्रवेश दिला नाही, तेव्हा पत्नीला बाहेर ठेवून विलासराव आत देवदर्शनाला गेले. मला या सगळ्या राजकारण्यांच्या बाबतीमध्ये याचा अतिशय संतापजनक अनुभव जे काय आपण पाहतो आणि वाचतो त्याच्या निमित्ताने येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मलाही एक प्रश्न विचारला होता की तुम्ही देव मानत नाही तर तुम्ही तिथे कशाला गेलात. माझं असं म्हणणं होतं की एक तर मला नरेंद्रच्या या चळवळीला पाठिंबा द्यायचा होता आणि दुसरं मीही समतेची पाईक असल्यामुळे मी भले देव मानत नाही पण देव मानणाऱ्या जर पुरुषांना या देवळात प्रवेश आहे तर देव मानणाऱ्या स्त्रियांना प्रवेश का नाही यासाठी मी लढलंच पाहिजे असं मला वाटलं. आणखीन एक चांगला उपक्रम गेल्या वर्षभरातला असेल कदाचित, फुले वाड्याच्या समोर पुण्यामध्ये त्यांनी पत्रिका जाळण्याचा एक उपक्रम घेतला होता. मला असं वाटतं की या छोट्या छोट्या कृती असल्या तरी याच्यामध्ये लोकांना सामावून घेणं आणि त्याच्या निमित्ताने अधिक लोकांच्या पर्यंत पोहोचणं, त्यातून मला वाटतं की त्यांचेच मोठे बंधू देवदत्त दाभोळकर असं म्हणत असत की तुम्हाला सगळा पुरोगामी विचार कदाचित झेपणार नाही, पेलणार नाही, पचणार नाही, पण जो विचार आपल्याला पचेल पण पेलणार नाही, पण जे लोक हा विचार मांडतायत त्यांना निदान पाठिंबा देण्याचं तरी तुम्ही काम केलं पाहिजे. मला असं वाटलं नरेंद्रांनी या ज्या चळवळी घेतल्या त्यामुळे अनेकांना याच्या विरोधात आधी आपल्या मनात उभं राहणं, नंतर स्वतः त्या बाबतीत कृतिशील होणं आणि मग रस्त्यावरच्या चळवळीमध्ये सहभागी होणं याचं एक धाडस यामुळे मिळालं. आणि मी आता जो विलासरावांचा उल्लेख केला त्या निमित्ताने निखिल थोडी पलीकडची गोष्ट मला जिथे अतिशय परखडपणे मांडावीशी वाटते. नरेंद्र दाभोलकरांना कुठली श्रद्धांजली योग्य होईल असं जो काही बोलणं चाललंय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जादूटोणा विरोधी जे विधेयक इतकी वर्ष पातळ पातळ करत जास्तीत जास्त पातळीवर ते मान्य व्हावं म्हणून तडजोडी करत पण तत्वाला न धक्का लावता दाभोलकरांचा जो प्रयत्न चालला होता आणि ते इतके 14 वर्ष वनवासात पडलेलं बिल अजूनही पारित झालेलं नाहीये. मला असं वाटतं की कुठेतरी मतदारांच्या अनुनयाच्या आडोशाखाली अनेक लोक या विधेयकाला विरोध करतायत. महाराष्ट्राचं नाव घेऊन फुले शाहू आंबेडकरांची आणि आगरकरांची विवेकाची परंपरा जे राजकारणी मोठी मोठी लांब लचक नावं व्यासपीठावर बोलण्यापूर्वी घेऊन भाषणाला सुरुवात करतात, त्यांना मला खडा सवाल करायचा आहे की नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली व्हायची की नाही हा प्रश्न वेगळा, पण तुम्ही स्वतःला जो पुरोगामी म्हणत असाल तर हे मतांच्या अनुनयासाठी केलेलं जे रखडणं आहे या बिलाचं, याला पहिली तिलांजली देऊन आम्ही कणखर आहोत, आम्ही विवेकवादी आहोत, आम्ही महाराष्ट्राचं नाव अभिमानाने उंच करू इच्छित असू तर पहिलं हे बिल पास झालं पाहिजे. कारण या बिलामध्ये स्त्रियांचं, अडाण्यांचं, गरिबांचं शोषण आणि फसवणूक याच्या विरोधामधलं हे बिल आहे. ही साधी गोष्ट सामान्य माणसाला कळत नाही पण राजकारण्यालाही कळत नाही. अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न, अगदी ज्याला कळीचा प्रश्न म्हणतात असा प्रश्न तुम्ही विद्याताई विचारताय. मला जायचं आहे पार्थ पोळकेंकडे, मला जायचं आहे रुपाताईंकडे, मला जायचं आहे कुमार केतकरांकडे आणि दाभोळकरांचे आणखी पैलू जाणून घ्यायचे आहेत. या बिलासाठी नरेंद्र दाभोळकरांनी असतात जंग पछाडले होते आणि काही दिवसापूर्वी ते मला भेटले तेव्हा मी त्यांना विनोदाने म्हटलं, दाभोळकर बहुतेक तुम्हाला आमरण उपोषणालाच बसावं लागेल तरच सरकार झुकेल यापुढे. तेव्हा ते नेहमीप्रमाणे हसले होते. आज मला दुःख या गोष्टीचं होत आहे की उपोषण करायचं सोडून द्या,
आज त्यांचा खून करावा असं कुणाला तरी वाटतं. ही इतकी मोठी वेदना आहे. या वेदनेचा शोध आपण घेतो आहोत आणि दाभोळकरांच्या कर्तृत्वाचा वेधही आपण घेतो आहोत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर मी कुमार केतकरांकडे जाणार आहे, पण त्याआधी मला आपल्या प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे स्वतः उत्कृष्ट डॉक्टर होते. त्यांचं हॉस्पिटल होतं आणि त्याहीपेक्षा आधी ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. महाराष्ट्राच्या संघामध्ये त्यांनी आपलं खेळातलं कर्तृत्वही दाखवलं आणि त्यांना एक संघटक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. कुमार केतकर, मला हेच तुम्हाला विचारायचं आहे, खेळामध्ये ज्यांना संघटक म्हणून पुरस्कार मिळाला होता त्यांचे हे लिडरशिपचे गुण जे आहेत ते आयुष्यभर दिसले. सामाजिक कृतज्ञता निधी असो, साधना साप्ताहिक असो किंवा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असो, सगळीकडे त्यांचं हे कौशल्य दिसलं. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? मला असं वाटतं की कोणत्याही चळवळी पाठीमागे विचार असतो आणि त्या विचाराला जर संघटन कौशल्य लाभलं तर त्या विचाराच्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो, म्हणजे तो विचार पुढे नेऊ शकतो. फक्त विचार असेल आणि त्याला संघटन कौशल्याची जोड नसेल तर तो विचार किंवा ती चळवळ पुढे जात नाही. नरेंद्र दाभोळकरांच्याबद्दल असं होतं की हा विचाराचा वारसा हा महाराष्ट्राचा काही आत्ताचा नाही, जवळजवळ 150-200 आणि काही प्रमाणात संत परंपरेमध्ये सुद्धा तो आहे. आपल्याला महात्मा फुलेंच्या काळापासून, आणि गंमत विरोधाभास मला दुर्दैवाने असा दिसतो की ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या किंवा प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने चळवळ उभी राहिली शिवसेना म्हणून, ते प्रबोधनकार ठाकरे स्वतः कट्टर अंधश्रद्धा विरोधी होते. त्या अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे एक घटक होते आणि त्यांनी जेवढा हल्ला अंधश्रद्धांवरती केलेला आहे तेवढा हल्ला कदाचित इतर पक्षातल्या, म्हणजे जे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात तेवढे कोणी तसा केलेला नाही. तीच गोष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कठोर हल्ला अंधश्रद्धेच्या विरुद्ध केलेला आहे. त्यांनी विज्ञानवादाचा पुरस्कार केलेला आहे आणि दुर्दैव किंवा विरोधाभास हा की त्यांना मानणाऱ्या हिंदुत्ववादी शक्ती मात्र आज या साध्या विधेयकाच्या विरुद्ध आहेत. हे विधेयक तर खरोखरच इतकं साधं आहे की या विधेयकाने फक्त जादूटोणा, नरबळी किंवा अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती त्यांच्या विरोधात हे मांडलेलं आहे. नरेंद्र दाभोळकरांच्या संघटन कौशल्याचं वैशिष्ट्य असं होतं की अशा विविध विचारांना मानणारे लोक असतील, परंतु ते जर अंधश्रद्धेच्या विरोधात असतील, ते जर विज्ञानवादी वृत्तीचे असतील तर त्यांना ते एकत्र करू शकायचंय. मला सुद्धा त्यांनी चळवळीला जोडलं ते माझ्या प्रेरणेमुळे नाही, त्यांच्या इच्छेमुळे. आणि मला त्यांचं पटल्यानंतर ते जेव्हा जेव्हा जिथे जिथे बोलवतील तिथे तिथे मी गेले 40 वर्षात कायम जात आलेलो आहे. परंतु ह्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं कारण त्यांच्या विचारात होतं. त्यांच्या विचारात जी स्पष्टता होती, त्यांना माहिती होतं सगळी माणसं आपल्याबरोबर येणारी आपल्या विचाराची नाही आहेत. इतर अनेक बाबतीत त्यांच्याशी वैचारिक मतभेद असलेले लोक सुद्धा त्यांच्याबरोबर गेले. याचं एकमेव कारण हे होतं की त्यांना त्यांचं लक्ष माहिती होतं, त्यांचा फोकस स्पष्ट होता आणि तो फोकस, ते लक्ष तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला ज्या प्रकारचं संघटन कौशल्य हवं ते जाणीवपूर्वक करत होते. आणि म्हणूनच तू म्हणल्याप्रमाणे हजारो कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलं. आणि इतकंच काय, किंबहुना म्हणूनच त्यांना महाराष्ट्र फाउंडेशननी अमेरिकेमध्ये त्यांचा गौरव केला, सन्मान केला. पण तिथे सुद्धा ते अमेरिकेची सौंदर्य स्थळं, पर्यटन स्थळं पाहत बसले नाहीत, तर अमेरिकेतल्या विविध समाजांमधल्या आपल्या मराठी समाजांमधल्या आणि काही अमेरिकन समाजामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी अंधश्रद्धा विरोधी भूमिकेचा प्रचार केला. हे जे बळ होतं हे त्यांचं वैचारिक बळ होतं आणि माणसं जोडून घेण्याचं सामर्थ्य त्यांच्या त्या पद्धतीत होतं. मला असं वाटतं की ती तशी शैली आपल्याला सर्वांना, ज्यांना कोणाला ही चळवळ पुढे न्यायची, त्यांना आत्मसात करायला पाहिजे. बरोबर आहे. ती शैली जी आहे ती एका संघटकाची शैली आहे आणि त्यामुळे चळवळ वाढत असते. आपल्यासोबत पार्थ पोळके आहेत. पार्थ पोळके यांचं वैशिष्ट्य हे की ते कार्यकर्ते आहेत, लेखक आहेत. पण नरेंद्र दाभोळकरांच्या अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे पार्थ, मला हे आठवतंय, समाजवादी युवक सभेचा काळ होता साताऱ्यामधला. तुम्ही सगळे तरुण होतात, दाभोळकर हे तुमचे नेते होते. त्या काळातले काय अनुभव तू सांगू शकशील? 1976 साली साताऱ्यामध्ये समाजवादी युवक दलात मी सामील झालो. प्रथमांशी दाभोळकरांच्या बरोबर चर्चा सुरू झाल्या आणि दाभोळकरांनी पहिल्या प्रथम काय केलं असेल तर आमचा पार्थ ऐकू येतंय? बोला पार्थ ऐकू येतंय तुझं, बोल तू. दाभोळकरांनी आम्हाला पहिला प्रथम काय केलं असेल तर आमचा वैचारिक पिंड तयार केला दाभोळकरांनी. माझ्या स्वतःचा अनुभव पाहिला तर 1976
ते 1985 या काळामध्ये दाभोळकर नरेंद्र भाऊनी नरूभाऊनी मला हजारो ठिकाणी चर्चासत्राला पाठवलं आणि मला स्वतःची एक वैचारिक बैठक निर्माण केली. या वैचारिक बैठकीच्या बरोबरच दुसरी महत्वाची गोष्ट अशी नरूभाऊची होती की ते कार्यक्रम देण्यामध्ये फार पटाईत असायचे. संघटना जीवन ठेवायची असेल तर कार्यकर्त्याचं जाळं वाढवायचं असेल तर सातत्याने कार्यकर्त्याला कार्यामध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे, कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे. ही अतिशय मोठं कौशल्य नरूभाऊकडे होतं. त्याच्यामुळे ते छोट्या कार्यक्रमातून ते नरूभाऊ कार्यकर्त्यांना जमा करते. 1977 साली ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष झाली त्यावेळेस नरूभाऊ सहज बोलता म्हणाले, आपण चालत जाऊया का रे महाडला आणि 50 वर्षात काय झालं ते बघूया. नरूभाऊच्या डोक्यातनं ही कल्पना आली आणि आम्ही 25-30 जण साताऱ्यावरून महाडपर्यंत चालत गेलो. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक गाव एक पानवाटा चळवळ सुरू होती आणि या एक गाव एक पानवाटेच्या चळवळीच्या संदर्भात नरूभाऊनी खूप मोठ्या प्रमाणात डाटा जमा केला होता, कुठल्या ठिकाणी कुठं काय. त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस महाडला जात होतो त्यावेळेस किती गावामध्ये एक गाव पानवटे नाहीत, त्या ठिकाणी आम्ही पानवटे खुले करत गेलो आणि 50 वर्षामध्ये बाबासाहेबाच्या चळवळीचा आढावा पानवाट्याच्या बाबतीतला घेत गेलो. हा एक मोठा अनुभव आम्हाला जमेस भरला आणि साताऱ्यामध्ये नरूभाऊने असं डिक्लेअर केलं, जाहीर केलं की या त्रिपुटीचा तळ्याचा सत्याग्रह करायचा. कोरेगाव सातारा रोडला खूप मोठं तळ आहे, त्या तळ्यावरती नुसता सत्याग्रह नाही तर खेड्यापाड्यातल्या अनेक दलित कार्यकर्त्यांना, तरुण कार्यकर्त्यांना एकत्र केलं. त्यावेळेस पुलोचं सरकार होतं, भाई वैद्य त्या कार्यक्रमाला आले होते आणि एवढा मोठा सत्याग्रह त्या ठिकाणी नरूभाऊनी घडवून आणला. दरम्यानच्या काळामध्ये नामांतराचा प्रश्न उपस्थित झाला आणि नामांतराच्या प्रश्नावरती पुन्हा चर्चा सुरू झाल्या. नरूभाऊनी मला एवढं सांगितलं की पार तालुक्यामध्ये मिटिंगा झाल्या पाहिजेत. नरूभाऊचं सांगणं आणि त्या सांगण्याच्या बरोबर आम्ही कामाला लागायचो. मी स्वतः तालुक्यामध्ये एवढा फिरलो की याची सगळी प्रेरणा नरूभाऊ होते आणि त्याच्यामुळं हे जे एक घडण आहे, एका बाजूला कार्यकर्त्याला वैचारिकत्व द्यायचं, दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्याला कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवायचं, अशा प्रकारचं एक वेगळेपण नरूभाऊच्या जवळ होतं. नामांतराचा लढा डिक्लेअर झाला. आम्ही त्या काळामध्ये मुंबईला होतो, मुंबईमधनं आलो आणि नामांतराच्या चळवळीमध्ये सहभागी झालो. सातारवरून औरंगाबादला समता मार्च काढायची ही कल्पना नरूभाऊच्या डोक्यातली होती आणि त्याच्यामुळे ही कल्पना नरूभाऊच्या डोक्यात आली. त्याच्यानंतर बाकीच्यानं उचलली गोष्ट सोडून द्या. पण दरम्यानच्या काळात साताऱ्याहून आम्ही चालत निघालो होतो आणि बारामतीपर्यंत गेल्यानंतर पुढे त्या चळवळीमध्ये आम्ही सहभागी झालो. नरूभाऊ आणि आम्ही परत औरंगाबादला हर्सून जेलच्या सत्याग्रहामध्ये अटक झालो. तिथनं येरवड्याला आलो, परंतु तिथे सुद्धा तुरुंगात सुद्धा नरूभाऊ कधी शांत बसलेले नाहीत. वर्तमानपत्र घेणं, त्यात आलेल्या बातम्या, त्याच्यावरती चर्चा करणं, अशा प्रकारचा एक कार्यकर्त्याचा पिंड घडवण्याचं काम नरूभाऊ करत होते. आणि हे आज हे सर्व आठवताना प्रचंड वेदना होतात. बरोबर आहे पार्थ, हे सगळं आठवताना कार्यकर्त्यांना वेदना होतात आणि दाभोळकर कधी स्वस्तच बसले नाहीत. हे तुझे जे म्हणणं आहे ते फार खरं आहे. रुपाताईंकडे जाणार आहे. रुपाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे जे कौशल्य होतं की ते एक चळवळ चालवत होते अंधश्रद्धा निर्मूलनाची, पण महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी सर्व चळवळींशी त्यांनी जोडून घेतलं होतं, याकडे तुम्ही कसं बघताय? आता खरंच नरेंद्रच्या अनेक आठवणी मनामध्ये दाटून येत आहेत. विशेषतः मला एक गोष्ट नरेंद्रबद्दलची सांगावीशी वाटते की तो कार्यकर्त्यांना त्याच्या संघटन कौशल्याने फक्त चळवळीत आणून थांबत नसे, तर त्यांच्या ज्या विवंचना आहेत, आर्थिक विवंचना, त्या कार्यकर्त्यांना, विशेषतः पूर्णवेळ कार्यकर्त्यांना राहू नयेत म्हणून त्या सोडवण्याकरता सामाजिक कृतज्ञता निधी संकलनामध्ये सगळ्यात मोठा जर कुणाचा वाटा असेल तर तो नरेंद्रचा होता. लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग विदर्भात आम्हाला ठरवायचे होते गावोगाव.
तेव्हा डॉक्टर बाबा आढाव, नरेंद्र आणि मी आम्ही विदर्भातल्या सगळ्या 9-10 जिल्ह्यांमध्ये फिरून आलो. त्यावेळी इतक्या वेगवेगळ्या गमती घडायच्या आणि नरेंद्रचं सगळं जे कॅरेक्टर बनलेलं होतं ते अगदी पूर्ण जसा तो समर्पित होता कार्यकर्त्यांकरता. त्यामुळे त्याला फार मोठी त्यावेळी चिंता लागून होती की पुरेसा निधी उभा होतो की नाही. चंद्रपूरला आमची एक सभा झाली आणि त्या रात्री आमचा ड्रायव्हर जो होता गाडीचा तो आमच्या बॅगांसकट पळून गेला. मग आम्ही माझ्या भावाकडे उतरलो होतो. समोर नाक्यावर बस थांबायची. त्या बसमध्ये दुसऱ्या दिवशीची यवतमाळची सभा आम्हाला गाठायची होती 10 वाजताची. पहाटे आम्ही नुसत्या डोक्यावर अशा शाली पांघरून बाबा, मी आणि नरेंद्र रस्त्याने कसे पळत पळत गेलो आणि बस पकडली होती ते अजून माझ्या लक्षात आहे. मग पुढे यवतमाळला गेल्यानंतर नानाभाऊ हेंबडवारांनी आम्हाला कपडे घेऊन दिले होते कारण बॅगा सगळ्या आमच्या हरवून गेल्या होत्या. या सगळ्या परिस्थितीत मला सतत जाणवायचं की नरेंद्र हा कार्यकर्त्यांच्या पाठीशी आर्थिक बळ उभा करण्याकरता किती झटतो आहे. त्याला शॉर्ट फॉर्म वापरण्याची खूप सवय होती. सामाजिक कृतज्ञता निधीला तो अगदी न विसरता साखरुनी म्हणायचा. विषमता निर्मूलन शिबिराला तो विनिशी म्हणायचा. आणि कसं काय त्याला असं वाटायचं की वेळ कमी आहे आपल्याजवळ. भराभर निर्णय घेऊन वेगवेगळ्या गावांना अक्षरशः नरेंद्रनी पिंजून काढलं. आता 20 फेब्रुवारीला नरेंद्रची माझी शेवटची भेट नागपूरला झाली. तेव्हा वाटलं नव्हतं ही शेवटची भेट होईल. पण त्या दिवशी नागपुरात त्याने तो जो लाखाच्या वर पत्र सरकारला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता त्यातली पत्र जाहीररित्या आमच्या सह्या घेऊन त्यांनी त्या दिवशी तो कार्यक्रम घडवून आणला होता. आज या सगळ्या आठवणी येतात आणि हा माणूस, ही जी शक्ती त्याच्या त्या बारकुड्या शरीरामध्ये तो कशी आणत असेल, ही सबंध त्याची आतली म्हणजे समोरच्याला तो पूर्णपणे इतका प्रभावित करत होता त्याच्या त्या संयत व्यक्तिमत्वातून सुद्धा. त्याची आज आठवण मनात खूपच दाटून येते. बरोबर आहे रुपाताई, अत्यंत अजोड असं हे व्यक्तिमत्व होतं आणि अशा असंख्य आठवणी, अशा आठवणींचं ओझं खरं तर आज मनावर आहे. ज्यांनी त्यांचा खून केला त्यांनी नेमकं काय केलंय, कशा प्रकारचं पाप केलंय हे त्यांना कळत नाहीये. पण तरीसुद्धा नरेंद्र दाभोळकर ही व्यक्ती नव्हती, हा एक विचार होता. हा विचार पुढे कसा न्यायचा, कसा चालवायचा हे मी विचारणार आहे. ब्रेक नंतर आपले सर्व मान्यवर पाहुण्यांना घेऊया एक ब्रेक. व्यक्तीला मारून विचार संपत नाही हे इतिहासात वारंवार दिसून आलंय. गांधीजींचा नथुरामने केलेला खून हे त्याचंच एक उदाहरण होतं. आज पुन्हा एकदा सांगितलं जात आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या व्यक्तीला मारून त्यांचा विचार मरणार नाही. पण तो विचार जिवंत राहायचा असेल, वाढवायचा असेल तर पुढे काय करायचं हे मी आपल्या प्रत्येक पाहुण्यांना विचारणार आहे. सुरुवात करतोय पार्थ पोळके यांच्यापासून. पार्थ, तुझं काय म्हणणं आहे, कसा पुढे घेऊन जायचा हा विचार? एक तर ज्या 2 दशकामध्ये आम्हाला ह्या सगळ्या प्रेरणा मिळाल्या होत्या त्या प्रेरणा आज माझ्या पिढीपर्यंत खूप तीव्र आहेत. त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये जे एक प्रकारचं त्याला NGOचं जो एक स्वरूप झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी सामाजिक काम असू देत, कुठलंही काम असू देत, ते NGOच्या मार्फत करणं सुरू झालं आहे. याचा अर्थ असा झाला की वैचारिक कार्यकर्ते न निर्माण होता केवळ पेड कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक वैचारिक कार्यकर्त्याचा अभाव निर्माण होण्याची एक पोकळी निर्माण झालेली आहे. विशेषतः मुक्त अर्थव्यवस्था, खाऊजा धोरण, ह्या सगळ्या धोरणाचा परिणाम असा झाला की फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये कसा टिकवून ठेवायचा हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय चळवळीमध्ये, राजकीय भूमिकेमध्ये एवढ्या तडजोडी आहे की कुणी कुणाचा शत्रू मानायला तयार नाही. जे रोज नरूभाऊ सारखे हत्या करतात त्याच्या गळ्यामध्ये गळे घालणारे काही राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ते आहेत. स्वतःच्याच आजोबा बापा पंजाबांनी जो विचार सांगितलाय त्याचाही विचार तिथले आताचे नेते करत नाहीत. अशा अवस्थेमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र निर्माण झालाय. एका बाजूला राजकर्ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा जे विधेयक आहे
निर्मूलनाचं विधेयक आहे त्या विधेयकाच्या विषयी बोलायला तयार नाहीत. काय या विधेयकामध्ये आहे? कोतरा किंवा असल कुणी असल, जो माणूस भोंदूगिरी करत असेल त्या भोंदूगिरी करणाऱ्या माणसाची भोंदूगिरी बंद करा. एवढं विधेयक जर या मंत्रालयामध्ये मंजूर होत नसेल तर मग कुणाचा फुले, कुणाचे आंबेडकर, कुणाचे बरोबर आहे. शाहू, पार्थ तू अशा खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहेस. हे विधेयक मंजूर करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. माझा वेळ संपत आलेला आहे, पण मधुकर कांबळे तुमचं काय म्हणणं आहे, काय केलं पाहिजे? निखिलजी, आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी 1989 मध्ये सरस्वती स्कूल मंदिरामध्ये या अखिल भारतीय अंधश्रद्धा विषयाच्या अनुषंगानं मी तिथे सहभाग घेऊ लागलो आणि तिथे जो काही विषय मला समजून आला की यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि चिकित्सा हे अतिशय महत्त्वाचा विषय येथे शिकवला जातो आणि तेव्हापासून मी ह्या विषयाशी एक कटिबद्ध झालो. हा विषय कोणाच्या नेतृत्वाखाली होतोय ह्यापेक्षा हा विषय सर्व समाजाच्या स्तरामध्ये आपल्याला पोहोचवण्याची संधी मिळते. ह्याने खरोखरीच मला एक माझ्या जीवनाचं मला असं वाटतं दाभोळकरांनी हा विषय शाळा कॉलेजातून नेला, तसाच तो तरुण पिढीपर्यंत नेला पाहिजे. नक्की नेला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तर जर हा विषय नेला तरच खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र अतिशय प्रगल्भ पुरोगामी होईल आणि येवना मी म्हणेन की भारत हा अतिशय समर्थवान राष्ट्र हे जगभरात होऊ शकेल. हा अतिशय विचार महत्त्वाचा आहे आणि हा जाणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होऊ शकेल असं मला मनापासून वाटतं. रुपाताई, तुम्ही काय म्हणाल? मला असं वाटतं की नरेंद्रची आठवण जर जागवायची असेल आपल्याला सगळ्यांना तर आज समाजामध्ये जो एक शब्द तयार झालेला आहे अपवर्जित लोक, म्हणजे एक्सक्लुडेड पीपल, ज्यांना कशातच सगळ्या गोष्टींमधून ज्यांना वगळण्यात आलेलं आहे, मग ते ती जातीयंताची चळवळीमधलं जे टार्गेट, जे लक्ष आहे ते लोक असोत, महिला चळवळीतल्या आमच्या अजूनही दुर्बल असलेल्या स्त्रिया असोत, या सगळ्या चळवळींमधले जी सज्जन शक्ती आहे जी संघटितच झाली नाही आजपर्यंत, त्यांनी आपापल्या चळवळी सांभाळून सुद्धा पण एक एकत्रित असं व्यासपीठ किंवा एकत्रित असा प्लॅटफॉर्म हा तयार झाला पाहिजे. आणि ज्या महाराष्ट्रात ही हत्या करण्यात आली नरेंद्रची, त्या महाराष्ट्रानेच यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. कारण दुर्जन जितके लवकर संघटित होतात तेवढे सज्जन संघटित होत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे. तेव्हा आपसातले सवतेसुभे विसरून एक राजकीयकरणाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकत या सगळ्या पुरोगामी शक्तींनी वेगवेगळ्या चळवळींमध्ये आज विखुरलेल्या त्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि हे नरेंद्रच्या मनात होतं हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते. अगदी. विद्याताई, तुम्ही काय म्हणाल? मला एक सांगावंसं वाटतं की आजकालच्या दिवसामध्ये माणसांच्या भावना एवढ्या हळव्या झाल्यात की त्या कशा कशाने दुखावतात. अहिष्णुता इतकी, असहिष्णुता इतकी पराकोटीला गेलेली आहे आणि आपल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये मर्दानगीच्या ज्या कल्पना आहेत त्यांनी विवेक नावाच्या गोष्टीला पार मागे पळवून लावलाय असं मला वाटतं. त्यामुळे मगाशी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे विचाराचा मुकाबला विचारांनी करण्याऐवजी खळ छटाकनी काय करूया, राडे काय करूया, ही जी एक परिभाषा निर्माण झाली आहे, याचा विरोध करणारं, विचाराचं परिवर्तन घडवणारं सर्व माध्यमांनी विरोध घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आगरकर असं म्हणत असत की लढाई करताना त्याच्यामध्ये भीता कशाला, विवादाला भीता कशाला असं जे म्हणत असत त्याचीच भीती मगाशी कोणीतरी म्हटलं तशी लोकांना वाटतेय. हे जे धारदार परिवर्तनाचे विचार आहेत यामुळे भोंदू आणि श्रद्धाळू आणि या सगळ्याचा व्यापार करणारे जे ढोंगी लोक आहेत, ज्यांच्या धंद्यावरच्या वर टाच येते असं वाटतंय, त्यांच्यापैकीच कोणीतरी नरेंद्रचा आज खून केला असेल असं मला मनापासून म्हणावं असं वाटतं. आणि मला असंही वाटतं की या जगामध्ये कुठेही चालायचं असेल तर आपलं बळ इतर कुठल्याही पेक्षा आपल्या मनातला विवेकाचा विचार हे खरं म्हणजे आपलं बळ असतं आणि त्याला जर आपण आता नामोहरम करणारी या शक्ती वाढत असतील तर हा परिवर्तनाचा विचार पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि ज्यांच्या मनामध्ये या विचाराचा मुकाबला करण्याच्या बाबतीत न्यूनगंड आहे, जसं नवरा बायकोच्या किंवा कुठल्याही नात्यामध्ये न्यूनगंड असलेली माणसं अधिक उच्चरवाणी बोलत असतात, त्याचंच एक प्रत्यंतर आज नरेंद्रच्या खुनामधून आपल्याला दिसतंय की या सगळ्या त्याच्या पुरोगामी विचाराला आणि याही पलीकडच्या अनेक पुरोगामी चळवळींना जर विरोध आपल्याला करता येत नसेल विचारांच्या पातळीवर, तर या लोकांना संपवण्याचं सत्र जर अशा कोणी माणसांनी स्वीकारलं असेल
तर त्याला मर्दानगीच्या पोटी लपलेले भ्याडपणाचे हल्ले असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून सगळ्या माध्यमांनी आपण आगरकरांचा, फुल्यांचा, शाहूंचा समतावादी आणि विवेकवादी विचारच पुढे नेण्याचं जर कंकण हातामध्ये बांधलं तरच काहीतरी होण्याची शक्यता आहे. याला नो शॉर्टकट्स. आता रुपानी सांगितलं तसं जरी शॉर्टकट्सच्या भाषेमध्ये नरेंद्र बोलत असला तरी त्याला हे नक्कीच माहिती होतं की हा खूप दीर्घ पल्ल्याचा मार्ग आहे आणि त्यावर चालण्यासाठी विचारासारखं दुसरं आपल्याकडे माध्यम नाही, साधन नाही आणि अहिंसक शस्त्र सुद्धा नाही. शेवटी कुमार केतकर काय म्हणाल? मला असं वाटतं की दोन गोष्टींवरती आपलं जर लक्ष कमी गेलं ह्या एकूण आपल्या त्यांना श्रद्धांजली वाहताना, एक म्हणजे नरेंद्र दाभोलकर एक कमालीचे शिस्तबद्ध ग्रस्त होते. त्यांचं वेळेचं नियमन, त्यांचं वेळापत्रक हे इतकं कठोर आणि शिस्तबद्ध असायचं की ते पाळताना सुद्धा सर्व लोकांना अतिशय आपल्याला धास्तीत, एक प्रकारच्या चांगल्या अर्थाने धास्तीत राहायला लागायचं. त्यांचा कार्यक्रम जर अमुक वाजता सुरू होणार असेल तर तो तमुक वाजताच सुरू व्हायचा आणि विशिष्ट वेळेतच संपायचा. सर्व वक्त्यांनी त्याच वेळेमध्ये भाषणं केली पाहिजेत, त्यांचे मुद्दे मांडले पाहिजेत आणि तरी ते स्पष्टपणे मांडले गेले पाहिजेत. ही एकूण त्यांच्या कामाची शिस्तबद्धता होती. हा एक त्यांचा गुण जर आपल्याला चळवळ पुढे न्यायची असेल तर लक्षात ठेवायला लागेल. तसं पाहिलं तर साधनाची धुरा त्यांच्याकडे बऱ्याच उशिरा आली, पण त्या साधना या साप्ताहिकाचं माध्यम हे त्यांनी एक प्रकारे ह्या विचाराच्या प्रसाराचं माध्यम वापरलं आणि विविध विचाराच्या लोकांना, परंतु ज्यांचा मुख्य विचार प्रगत आहे, पुरोगामी आहे, त्यांना एकत्र आणलं. मगाशी मी म्हटलं निखिल की तुला सांगतो की आत्ता जर अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर असते हिंदू महासभेचे हिंदुत्ववादी, त्यांनी सुद्धा नरेंद्र दाभोलकरांचा पाठिंबा दिला असता, कारण ते विज्ञानवादी होते आणि तेही त्या वैचारिक परंपरेमध्ये होते. पुढे जरी हिंदुत्वाच्या बद्दलचे त्यांचे विचार वेगळे असले तरी. आणि प्रबोधनकार ठाकरे असते, त्यांनी तर आत्ताच्या शिवसेनेचा आणि आत्ताच्या भाजपचा निषेधच केला असता, कारण ते तर आघाडीवरच होते अंधश्रद्धा विरोधाच्या चळवळीमध्ये. असे जे विविध विचार प्रवाह आहेत, विविध पक्षांमधले आहेत, विविध समाज शक्तींमधले आहेत, त्या सगळ्यांना साधनामधनं त्यांनी एकत्र आणून एक विशिष्ट लक्ष्य, एक विशिष्ट धोरण, एक विशिष्ट प्रकारचं विश्लेषण करण्याची प्रवृत्ती, विचारांनी विचारांचा संघर्ष करण्याची प्रवृत्ती साधनातनं जोपासली. मला असं वाटतं अशी नियतकालिक, असा मीडिया हा अधिक समर्थ केला पाहिजे आणि त्यांची शिस्तबद्धतेची जी सवय आहे ती पण लोकांनी जोपासली पाहिजे. म्हणजे एक प्रकारचा बेशिस्तपणा आणि चळवळींमधला विस्कळीतपणा किंवा मगाशी पार्थने सांगितला तसा एनजीओपणा हा कमी होईल आणि आपलं लक्ष आपल्याला साधता येईल. अगदी नरेंद्र दाभोळकरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कामाचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. इथेच थांबतो. खूप काही बोलता येईल पण थांबणं जरुरी आहे. विषमता आणि वैर संपवण्यासाठी साने गुरुजींनी साधना चालू केलं. विषमता आणि वैर संपवण्याचा प्रयत्न आपले संपूर्ण आयुष्यभर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केला. आज त्यांची हत्या झाली आहे, त्यांचा खून झालेला आहे, निर्घृण खून झालेला आहे. पण हा विचार संपलेला नाही हे निक्षून सांगण्याची हीच वेळ आहे. आम्ही घाबरणार नाही अशा हल्ल्यांना. आम्ही धर्मांधतेला तोंड देऊ, आम्ही दहशतवादाला तोंड देऊ आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार कृतीतून पुढे नेऊ हे सांगणं आणि त्याप्रमाणे कृती करणं हीच डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली असेल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.